आजची ही सखोल चर्चा विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या म्हणजे MPSCच्या अभ्यासकांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. नक्कीच. कारण आज आपलं मिशन आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द समजून घेणं. आपण फक्त तारखा आणि पदपाठ करणार नाही आहोत. हो, कारण तसं करणं खूपच कंटाळवाणं होईल. अगदी. आपण त्यांनी जे निर्णय घेतले त्यामागील विचार आणि त्यांनी राबवलेल्या धोरणांची कार्यपद्धती समजून घेणार आहोत. हे खूपच रंजक ठरणार आहे, कारण यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा प्रवास पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? की हा माणूस फक्त घटनांच्या प्रवाहात वाहत गेला नाहीये, त्यांनी स्वतः तो प्रवाह वळवला. सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून अत्यंत गरिबीतून सुरू झालेला हा प्रवास थेट देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत कसा पोचतो. हे अभ्यासनं केवळ परीक्षेसाठीच नाही तर भारतीय लोकशाहीचा पाया समजून घेण्यासाठीही महत्वाचं आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. या सगळ्याची पाळेमुळं त्यांच्या बालपणात कशी दडलेली आहेत हे पाहणं गरजेचं आहे. हो, कारण त्यांच्या जडणघडणीचा तो काळ खूपच संघर्षाचा होता. म्हणजे बघा, 12 मार्च 1913 रोजी देवराष्ट्रीय छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. पण त्यांच्या वयाच्या अवघ्या 5व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं प्लेगच्या साथीने निधन झालं. बापरे, खूपच लहान वय होतं ते. हो ना. या अंधकारमय परिस्थितीत त्यांची आई विठामाता यांनी अत्यंत गरिबीचा आणि कष्टाचा सामना करत त्यांचं पालनपोषण केलं. एखाद्या गगनचुंबी इमारतीचा पाया जसा जमिनीत खोलवर रुजलेला असतो तसाच त्यांचा पाया या संघर्षातून तयार झाला. आणि हा पाया वैचारिकदृष्ट्याही खूप भक्कम होता. तिथेच मला एक प्रश्न पडतो. अशा खेड्यातील गरिबीत वाढणाऱ्या मुलावर मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे MN रॉय यांच्या विचारांचा आणि रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव कसा काय पडू शकतो? खरं तर वरवर पाहता ते थोडं अनाकलनीय वाटतं. हो ना, मला तर खूपच आश्चर्य वाटलं. पण तत्कालीन महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण समजून घेतलं की उलगडा होतो. त्या काळात कराड, सातारा, पुणे हा जो पट्टा होता तो स्वातंत्र्य चळवळीतील वैचारिक मंथनाचं केंद्र होता. अच्छा. तरुण यशवंतराव केवळ शाळेत जात नव्हते. ते आजूबाजूच्या राजकीय घडामोडींचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करत होते. त्यांची वाचनाची भूक प्रचंड होती. MN रॉय यांच्या मार्क्सवादी पण मानवतावादी विचारांनी त्यांच्यावर गारूड केलं आणि यातूनच त्यांच्यातील समाजवादी विचारांचा पाया रचला गेला, जो पुढे त्यांच्या प्रशासकीय धोरणांमध्येही आपल्याला स्पष्ट दिसून येतो. आणि हाच वैचारिक पाया त्यांना थेट कृतीकडे घेऊन गेला. MPSCच्या दृष्टिकोनातून हा क्रम खूप महत्वाचा आहे. 1930च्या सविनय कार्मेभंग चळवळीत अगदी शालेय वयातच त्यांनी सहभाग नोंदवला. हो, ज्यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता. बरोबर. त्यानंतर 1932मध्ये साताऱ्यात ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल त्यांना चक्क 18 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. आणि सर्वात मोठा टप्पा म्हणजे 1942ची चले जाव चळवळ. क्विट इंडिया मूव्हमेंट. हो, यात ते मुंबईच्या AICCच्या अधिवेशनाचे प्रतिनिधी होते. काही काळ भूमिगत राहून कार्य केलं आणि नंतर पुन्हा 2 वर्ष तुरुंगवास. पण एक मिनिट, इथे मला डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच, विचारा. आपण पाहतोय की ते सतत तुरुंगात जात होते, लाठ्या खात होते, भूमिगत होत होते. पण याच काळात त्यांनी 1938मध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात BA पूर्ण केलं. आणि त्यानंतर 1941मध्ये LLB पूर्ण करून वकिलीही सुरू केली. सतत 18 महिने किंवा 2 वर्ष तुरुंगात राहिल्यावर माणसाची अभ्यासाची लय तुटते. मग त्यांच्यामध्ये एक प्रगल्भ कायदेतज्ञ नेमका कसा घडला? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. कारण आजच्या काळात तुरुंगवास म्हणजे आपण केवळ शिक्षा असं मानतो. हो, साहजिकच आहे. पण स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक राजकीय कैद्यांसाठी तुरुंग हे एक प्रकारचं विद्यापीठ होतं. अच्छा, म्हणजे तिथे अभ्यास चालायचा. हो तर. यशवंतरावांनी यावेळेचा उपयोग प्रचंड वाचनासाठी केला. जगाचा इतिहास, राज्यघटना आणि कायद्याची पुस्तकं त्यांनी तुरुंगातच वाचून काढली. क्या बात आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचं LLBचं शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हतं. समाजातील विषमता, ब्रिटिशांचे अन्याय्य कायदे त्यांनी स्वतः अनुभवले होते. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करताना कायदा समाजासाठी कसा वापरता येईल हा व्यावहारिक दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. हे फारच उत्तम विश्लेषण आहे. म्हणजे तो केवळ शिक्षेचा काळ नव्हता, तर ती त्यांच्या भविष्यातील प्रशासकीय कारकिर्दीची एक प्रकारची तालीम होती. अगदी बरोबर शब्द वापरला, तालीम होती. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? स्वातंत्र्य चळवळीतील एक कार्यकर्ता आता राज्याचा नेता आणि प्रशासक कसा बनतो?
1946 मध्ये दक्षिण सातारा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. MLA झाले. हो. आणि थेट मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले. त्यानंतर 1957 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री आणि 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. तो एक अत्यंत ऐतिहासिक क्षण होता. हो, पण इथे मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपेक्षा त्यांनी राबवलेल्या प्रशासकीय धोरणांबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. त्यांनी नेमकं असं काय केलं ज्यामुळे त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटलं जातं? यासाठी आपल्याला त्यांच्या धोरणांच्या मुळाशी जावं लागेल. पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासमोर एक नवं राज्य उभं करण्याचं खूप मोठं आव्हान होतं. त्यांनी सर्वात आधी लक्ष केंद्रित केलं ते सत्तेच्या विकेंद्रीकरणावर. त्यांनी राज्यात पंचायत राज व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे रुजवली. म्हणजे डिसेंट्रलायझेशन. हो. त्यामागील विचार हा होता की मुंबईत बसून मंत्रालयातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यांचा विकास होऊ शकत नाही. विकासाचे निर्णय घेण्याचा अधिकार गावच्या सरपंचाला आणि जिल्हा परिषदांना मिळाला पाहिजे. बरोबर. आणि या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नेतृत्वाची एक नवी फळी तयार झाली. अगदी. आणि याचबरोबर त्यांचा आणखी एक निर्णय खूप महत्वाचा आहे. कोणता? कमाल जमीन धारणा कायदा. हो, कमाल जमीन धारणा कायदा म्हणजेच लँड सीलिंग ॲक्ट 1961. हा निर्णय तर प्रचंड वादग्रस्त आणि तितकाच क्रांतिकारी होता असं मी वाचलंय. पण हा कायदा नक्की कसा काम करत होता? या कायद्याचं मेकॅनिझम समजून घेणं MPSC साठी खूप गरजेचं आहे. त्या काळात मुठभर जमीनदारांकडे शेकडो एकर जमीन असायची आणि बहुसंख्य शेतकरी हे भूमिहीन मजूर म्हणून राबायचे. चव्हाणांनी आणलेल्या या कायद्याने एका कुटुंबाला जास्तीत जास्त किती जमीन बाळगता येईल याची एक मर्यादा किंवा सीलिंग निश्चित केली. अच्छा. आणि उरलेली जमीन? ती अधिक असलेली जमीन सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली आणि ती भूमिहीन शेतकरी, दलित आणि वंचितांना वाटली. बापरे. विचार करा, हा निर्णय घेणं अजिबात सोपं नसेल. अजिबात नाही. कारण त्यांच्या स्वतःच्याच पक्षात अनेक मोठे जमीनदार होते. पण एका ठाम समाजवादी विचारातून त्यांनी हा कायदा मंजूर करून घेतला. कमाल आहे. स्वतःच्याच पक्षातील प्रस्थापितांचा विरोध पत्करून तळागाळातील लोकांसाठी धाडसी निर्णय घेणं हे एका खऱ्या नेत्याचं लक्षण आहे. आणि याच धर्तीवर त्यांनी कृषी क्षेत्रासाठी हरित क्रांतीची अंमलबजावणी केली आणि सहकार चळवळीला बळ दिलं. पण यात मला सर्वात जास्त कुतूहल आहे ते 1966 मध्ये त्याने स्थापन केलेल्या माफकोबद्दल, म्हणजे MAFCO. कृषी आणि औद्योगिक विकासाचा पाया घालताना त्यांनी शेती आणि उद्योग यांचा समतोल कसा साधला असेल? माफकोची स्थापना ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. त्यांना स्पष्टपणे माहीत होतं की केवळ शेतीचं उत्पन्न वाढवून शेतकरी श्रीमंत होणार नाही, तर त्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहायला हवेत. माफकोने नेमकं हेच केलं. त्यांनी कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृहे उभी केली, अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना दिली. अच्छा, म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या मालाला शहरी बाजारपेठेशी जोडलं. हो. कृषी औद्योगिक समाज किंवा ॲग्रो इंडस्ट्रियल सोसायटी ही त्यांची संकल्पना होती. शेती हा कच्चा माल पुरवणारा पाया असावा आणि त्यावर आधारित कारखानदारीतून रोजगार निर्माण व्हावा. हां, अत्यंत तर्कशुद्ध प्रशासकीय आराखडा होता. आणि त्यांनी राज्याचा हा पाया इतका भक्कम केला की जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा दिल्लीला त्यांची गरज भासली. हो. इथूनच खऱ्या अर्थाने एक नवा अध्याय सुरू होतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. याला मी राजकीय भाषेतील ग्रँड स्लॅम म्हणते. एकाच राजकीय कारकिर्दीत देशाची 4 सर्वोच्च खाती सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही. मुळीच नाही. 1962च्या भारत-चीन युद्धातील पराभवानंतर देशाचं मनोधैर्य पूर्णपणे खचलं होतं. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यांना तातडीने दिल्लीला बोलावलं. तेव्हा एक घोषणा प्रचंड गाजली होती बघा. हो. हिमालयाचा हाकेला धावला सह्याद्री. अगदी तीच. हे ऐकायला खूप स्फूर्तिदायक वाटतं. पण प्रत्यक्षात 1962 ते 1966 या काळात संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी तिथे नेमकं काय केलं? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर 1962च्या पराभवानंतर संरक्षण मंत्रालयाची अवस्था अतिशय बिकट होती. सैन्याकडे आधुनिक शस्त्र नव्हती आणि त्याहून वाईट म्हणजे राजकारणी आणि लष्करी अधिकारी यांच्यात प्रचंड दरी निर्माण झाली होती. चव्हाणांनी तिथे जाऊन फक्त फायलींवर सह्या केल्या नाहीत. मग त्यांनी काय केलं? ते स्वतः सीमेवर गेले, गोठवणाऱ्या थंडीत जवानांशी संवाद साधला. त्यांनी लष्कराचं आधुनिकीकरण करण्यासाठी शस्त्रास्त्रांची खरेदी वाढवली आणि जनरल्सना मोकळीक दिली.
वा. याच सुसज्ज तयारीचं फळ म्हणजे जेव्हा 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा भारतीय लष्कराने अत्यंत आत्मविश्वासाने विजय मिळवला. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. पराभवाच्या गर्तेतून सैन्याला बाहेर काढून विजयाचा मार्ग दाखवणं. पण त्यांचा हा दिल्लीतील प्रवास इथेच थांबला नाही. नाही, तो तर नुकताच सुरू झाला होता. 1966 ते 1970 या काळात ते देशाचे गृहमंत्री होते. तेही इंदिरा गांधींच्या त्या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय काळात. त्यानंतर 1970 ते 74 या काळात ते अर्थमंत्री झाले. आणि पुढे 1974 ते 77 या काळात परराष्ट्रमंत्री. आणि 1979-80 मध्ये चरणसिंग मंत्रिमंडळात देशाचे 5वे उपपंतप्रधान आणि पुन्हा गृहमंत्री. बरं, 1982 मध्ये चक्क 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. हो, एक अद्भुत कारकीर्द. पण इथे मला एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. सैन्याला युद्धभूमीवर रणनीती आखून देणं, देशाची अंतर्गत सुरक्षा हाताळणं, किचकट अर्थसंकल्प बनवणं, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाटाघाटी करणं, या चारही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. अगदी बरोबर. मग एकाच व्यक्तीने हे सर्व इतक्या प्रभावीपणे कसं हाताळलं असेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याचं उत्तर त्यांच्या प्रशासकीय लवचिकतेत किंवा अप्रोचमध्ये दडलंय. त्यांना हे पक्के ठाऊक होतं की मंत्री हा काही प्रत्येक विषयाचा तज्ज्ञ नसतो. त्यांचं कौशल्य यात होतं की ते अत्यंत हुशार प्रशासकीय अधिकाऱ्यांची म्हणजे ब्युरोक्रेट्सची एक उत्तम टीम निवडायचे, त्यांच्यावर विश्वास ठेवायचे आणि त्यांच्याकडून अचूक काम करून घ्यायचे. अच्छा, म्हणजे डेलिगेशन ऑफ वर्क. हो. आणि दुसरं कारण म्हणजे त्यांची अफाट वाचन क्षमता. कोणत्याही नव्या मंत्रालयात गेल्यावर ते रात्रंदिवस त्या विषयाच्या फाईल्स आणि संदर्भ पुस्तकं वाचून काढायचे. वाचनाचा आणि साहित्याचा उल्लेख निघालाच आहे, तर आपण आता या चर्चेच्या सर्वात वेगळ्या आणि हळव्या वळणावर येऊया. हो, हा माझा आवडता भाग आहे. एकीकडे देशाचं संरक्षण आणि अर्थकारण पाहणारा हा मुत्सद्दी नेता, पण दुसरीकडे एक कमालीचं संवेदनशील साहित्यिक. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? एवढ्या व्यस्त आणि तणावपूर्ण राजकीय जीवनात त्यांना साहित्यासाठी वेळ कसा मिळायचा? हाच तर तो दुर्मिळ संगम आहे. राजकारणातील ताणतणाव कमी करण्यासाठी ते साहित्याकडे वळायचे. MPSCच्या अभ्यासकांनी इथे एक नोंद आवर्जून ठेवावी. नक्कीच, सांगा. 19 नोव्हेंबर 1960 रोजी त्यांच्याच पुढाकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची निवड केली. आणि मराठी विश्वकोश या महाप्रकल्पाची पायाभरणीही त्यांच्याच प्रेरणेतून झाली ना? अगदी बरोबर. राज्याला केवळ आर्थिक आणि औद्योगिकच नाही तर बौद्धिक पायाही असावा, हा त्यामागचा उद्देश होता. आणि त्यांची स्वतःची ग्रंथसंपदाही अफाट आहे. त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला खंड कृष्णाकाठ अतिशय गाजला. दुर्दैवाने या आत्मचरित्राचे उर्वरित 2 खंड सागरतीर आणि यमुना काठ हे पूर्ण होऊ शकले नाहीत. हो, ती एक मोठी हानी आहे. या व्यतिरिक्त सह्याद्रीचे वारे, युगांतर, भूमिका आणि ऋणानुबंध हे त्यांचे प्रसिद्ध लेखसंग्रह आहेत. पण मला सर्वात जास्त भुरळ घालतात ती त्यांची पत्र. ओहो, वेणुताईंना लिहिलेली पत्र. हो, परदेश दौऱ्यांवर असताना त्यांनी आपली पत्नी वेणुताई यांना जी पत्र लिहिली त्यांचा संग्रह विदेश दर्शन आणि विरंगुळा या नावाने प्रसिद्ध आहे. ती पत्र खरंच खूप सुंदर आहेत. म्हणजे विचार करा, जगाच्या नकाशावर भारताची भूमिका मांडणारा परराष्ट्रमंत्री रात्रीच्या निवांत वेळी एका सामान्य पतीप्रमाणे आपल्या पत्नीला तिथला निसर्ग आणि स्वतःच्या मनातील एकाकीपणा अत्यंत हळूवारपणे सांगतोय. आणि ती पत्र केवळ कौटुंबिक नाहीत, त्यात अनेकदा त्या काळातील जागतिक घडामोडींचं त्यांचं तटस्थ निरीक्षणही पाहायला मिळतं. त्यांच्या साहित्यातून एक असा माणूस दिसतो ज्याचे पाय जरी सत्तेच्या शिखरावर असले तरी मन मात्र नेहमीच मातीत आणि साहित्यात रमलेलं होतं. खरोखरच आज आपण केवळ एका राजकीय नेत्याची कारकीर्द पाहिली नाही, तर आधुनिक महाराष्ट्राचा आणि भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचा भक्कम पाया कसा रचला गेला हे समजून घेतलं. अगदी. 25 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीत त्यांचं निधन झालं. त्यांच्या इच्छेनुसार कराड येथे कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमावर प्रीतिसंगम म्हटलं जातं, तिथे त्यांची समाधी आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी या चर्चेतील कायदे, कार्यपद्धती आणि साहित्याच्या नोंदी नक्कीच ठेवाव्यात. पण जाता जाता श्रोत्यांसाठी मला एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जायचा आहे. सांगा ना. आपण पाहिलं की त्यांचा आत्मचरित्र कृष्णाकाठ इथेच थांबलं.
जर यशवंतराव चव्हाणांचे सागर तीर आणि यमुना काठ हे आत्मचरित्राचे उर्वरित 2 खंड पूर्ण होऊ शकले असते तर काय झालं असतं? बापरे. विचार करा, भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील कितीतरी पडद्यामागच्या घडामोडी, जसं की 1965च्या युद्धातील लष्करी गोष्टी, आणीबाणीच्या काळातलं राजकारण आणि अनेक आंतरराष्ट्रीय गुपितं आज आपल्यासमोर उघड झाली असती. हे खरंच खूप गूढ आहे. विचार करा, इतिहासाची किती मोठी पानं कायमची अपूर्ण राहिली आहेत. अंगावर काटा आला हे ऐकून. जे सत्य कायमचं दडलं गेलं ते जर त्या 2 खंडांमधून बाहेर आलं असतं तर कदाचित आपण आज जो इतिहास वाचतोय त्याचे अनेक संदर्भ पूर्णपणे बदलले असते. नक्कीच. याच एका थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत वाचन सुरू राहू दे.